वापिस करो ना। क्या नाम है तेरा? तो गाइस कांड हो चुका है, आधीच यहाँ पडला था आणि आता अजून लाईट पण गेली. कंपल्सरी नीडेड. गाइस आज सकाळी सकाळी एवढा पाऊस, नाही पाऊस कमी, एवढा गाजा विजा, एवढा ढगांचा गडगडाट, एवढा गरजत होता ना, काय अलार्मची पण गरज नाही पडली उठायला. सगळ्यात पहिले तर मी फ्रेश होतो आता, कारण अचानक मला सरांनी फोन केला होता आणि सांगितलं की मेडिकलला यायचं आहे. 3 वाजता ड्युटी होती, पण आता अचानक 10 वाजताची ड्युटी लागलेली आहे. तर फटाफट फ्रेश व्हावं लागेल आणि नंतर तुम्हाला भेटतो, ठीक आहे. तर हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो. मी नेमका स्वागत करतोय आजच्या ह्या पुन्हा दिनचर्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग होतोय इथून सुरू, कारण आता झालेलो आहे मी फ्रेश. तर आधी उठल्याच एक व्हिडिओ शूट थोडासा केला आणि नंतर मग लगेच आंघोळीलाच गेलो आणि आता फ्रेश झालोय. आणि आजचं वातावरण एकदम भन्नाट आहे आणि जबरदस्त आहे, कारण आज सकाळी सकाळी पाऊस पडलेला आहे. ते इथं खाली तुम्हाला थोडंसं ओलं वगैरे दिसू शकतं. रस्ता वगैरे ओला होता, आता सुकलेला आहे, कारण आपल्याला उठायला थोडंसं लेट झालं, पाऊस पडून आणि गेला. सकाळी एवढा गाजा विजा, ढगांचा कडकडाट आणि खतरनाक. मी तर झोपेतून डायरेक्ट उठून गेलतो आणि परत झोपलेलो, परत मग फोन आल्यावर उठलो. तर आता मी निघतोय, नाही सध्या नाश्ता करायचा आहे, ठीक आहे. तर पहिले जाऊन आणि दूध वगैरे घेऊन येतो. आपल्याला बनाना शेक बनवायचा आहे, तो प्यायचा आणि नंतर मग कामावर जायचं. तर जायला लेट नको व्हायला पाहिजे म्हणून मी आता गाडीच घेऊन जातो. नाही तर नॉर्मली मी इतर दिवस चालतच जातो, पण आज गाडी घेऊन जाऊया, ठीक आहे. आणि गाईज तुम्हाला दाखवतो काहीतरी. ये डुबच्या हालत देखो क्या हो गया है. हे बघा क्या हुआ आहे, हे बघा ना. इथं रात्री पाऊस पडला असेल तर इथून ह्याच्यावरती धूळ साचलेली, धुळीचं पाणी इथं पडलं आणि काम 25. आता धुतल्याशिवाय पर्याय नाही आहे ही गाडी. त्याच्यानंतर तिकडे पण आहे एफझेड आहे ना, एफझेडला पण तसंच झालं. हे बघा एफझेडवरती पण तसंच पडलंय. आपल्या गाडीवर पण झालं असतं, पण आपण गाडी झाकून ठेवलेली आहे. आता बघूया, झाकून काढल्यावर कळलं काय आहे ते. गाईज बाकी सगळं तर ठीक होतं, लेकिन हेल्मेट नाही बच पाया रे. हे बघा हेल्मेटची अख्खी वाट लागून गेली. पण आता ह्याला पुसावं लागेल आणि असंच वापरावं लागेल. गाईज पाऊस ना भयानक पद्धतीचा पडलेला आहे, कारण इथं तुम्ही बघू शकता रस्त्याच्या आजूबाजूला ज्या पाणी असं साचलेलं आहे ना, त्याच्यावर कळतंय की पाऊस जोरात पडलेला आहे असं. आणि मागच्या रिक्षावाला हॉर्न मारतोय. आलोय मी आता दुकानामध्ये आणि इथं आपण केळी नेहमी घेतो. तर केळी थोडेसे कच्चे आहेत, पण कच्चेच केळी चांगले असतात, कारण जास्त दिवस ठेवायला लागतात ना. काका केळी कशा आहेत? डझन ना, अर्धा डझन द्या. हे 5 आहेत. ठीक आहे केळी घेऊया. ह्याच्यात नाही काढा, नाही तर मी काढा द्या. हे किराणा दुकान आहे, इथूनच आपण सगळं सामान घेतो. तर चला गाईज निघतो आता मी मेडिकलला जाण्यासाठी. आणि हे बघा इकडे आपलं हॉस्टेल आहे. हॉस्टेलचे ते काका वगैरे बसलेले आहेत आणि ते नेहमी आपले व्हिडिओ वगैरे बघतात, त्यांना आपण आपले व्हिडिओ दाखवलेले आहेत ऑलरेडी. तर निघूया, गाडी काढतो मी आणि निघूया मेडिकलला. तर गाईज फायनली आपण मेडिकलला पोहोचलो आहेत आणि आता मी डायरेक्ट कामच घेऊन बसलेला आहे. आणि हे आहे आपलं मेडिकल, असं बघू शकता आतमध्ये. आणि ह्या मेडिकलचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. इथे बसल्यावर एवढी मस्त झोप लागते ना, खरंच खतरनाक. त्याचं रिझन असं आहे की ह्या मेडिकल ना कुठेच खिडकी नाही, काही नाही. दरवाजा आहे तो पण त्या साईडला आहे, म्हणजे तिकडनं असं यायचं तर त्या साईडला दरवाजा आहे आणि एकदम आतमध्ये मेडिकल. आणि इथं कुठेच खिडकी वगैरे काही नाही. सीन काय होतं, शांतता एकदम भारी असते. शांतता भारी असल्यामुळे ना आपल्याला एकदम रिलॅक्समध्ये झोप लागते. तर मला तर झोप लागते इथे, कारण मला सवय तिकडच्या मेडिकलची ना. तिथं काउंटर मेडिकल आहे, म्हणजे बाहेरच आहे, तर मग तिथे चांगलं. तर आता सगळ्यात पहिला आल्यावर ही वही लिहायची असते. त्या वहीमध्ये रोजचा रेकॉर्ड असतो. इकडे सगळं आपलं बिल वगैरे लिहितो आणि इकडे सगळं जे लोकांच्या उधाऱ्या बिधाऱ्या जे काय असतील, पेमेंट वगैरे पेंडिंग, ते लिहायचं असतं डेलीचं. तर चला ते लिहून घेऊ आणि नंतर मग पुढची कामं करू आपण. तर गाईज आता ना मी माझाच ब्लॉग पाहत काम करतोय. आता शॉर्ट काढायचे आहे, ठीक आहे. तर डेलीची शॉर्ट जी असेल ती आपण ह्या बुकमध्ये काढतो. शॉर्ट बुक आहे. तर माझा ब्लॉग मीच पाहतो, क्योंकि मैं खुद मेरा फॅन हूँ. आणि तुम्ही पण बघितला नसेल तर बघून घ्या मागचा ब्लॉग, ठीक आहे. आता डेली ब्लॉग टाकतो आपण. आता शॉर्ट काढणार आपण. जे पण मेडिसिन शॉर्ट असेल, म्हणजे काल जे मेडिसिन संपले असतील ते आपण आज मागूया, ठीक आहे. मला बंद करायचं तर मग ते मागवायचे आहेत, तर मग ते पहिले लिहून घ्यायचे. त्यानंतर फॉर्मॅट करून ऑनलाईन ऑर्डर करायचे. मग ते येतात एका दिवसात लगेच. आपल्याकडे टाइम लागतो, या आठवड्यातून एकदा येतात. इकडे तसं नाही, इकडे डेली येतात, ठीक आहे. तर चला शॉर्ट काढूया आणि मग अजून कालचा माल आलाय तो पण चेक करायचा आहे. तर काही चला, दुपारची वेळ झालेली आहे आणि आपल्याला जायचं आहे जेवण आणायला. तर जेवण आणायला इथं जवळच आहे, तुम्हाला दाखवतो. बघा रस्ता क्रॉस केला की ह्या त्या साईडनंच इथं जेवण भेटतंय. आणि इथून आपल्याला सरांनी सांगितलंय की बोलते तिथून घेऊन ये आणि स्कॅनर पाठव, बोलते मी पेमेंट करेन. तर मग पेमेंट सरच करणार आहेत. तर मग आपण जेवण आणू आणि सरांना पेमेंट पाठवू आणि तिथून सर पे करतील. आणि मला किराणामधून पेपर डिस्पर घ्यायचे आहे.
पेपर डिश नंतर घेऊ, पहिले जेवण आणू. ऑलराईट गाईज, तर इथं आपण आज नॉनव्हेज खाणार आहे. तर चिकन थाळी भेटणार आहे इथे बोलते. तर नॉर्मली भेटत नाही साईडला, इथे व्हेज भेटतं. माझी इच्छा आहे नॉनव्हेज खायची, तर मग आता इथून आपण घेऊया आणि सरांना स्कॅनर पाठवू. सरांकडनं पैसे आपण कमीच घेऊ, कारण व्हेज थाळीचे पैसे घेऊ, बाकीचे पैसे आपण घेऊ, काय टेन्शन नाही. ऑलराईट गाईज, जेवण घेतलंय मी, हे बघा बघू शकता. आणि आता जेवायला डिश लागणार आहे, कारण तिकडच्या मेडिकलला माझ्याकडे डिश होती, पण इथल्या मेडिकलला डिश नाही मिळत. तर आता डिश शोधतोय मी किराणा दुकानातून. आपल्याला असं आपण डिश भेटली तर नसतं आपला, जर नाही भेटली तो लफडा होण्यावाला आहे. बघूया डिश भेटते का नाही. स्कोडा मजबूत वाटतं हो गोड गाडी स्कोडा. आयला इथल्या दुकानात वरतीच पेपर डिश लावल्यात, पण आपल्याला सुट्ट्या भेटतील का विचारू बरं. पेपर डिश भेटतील का सुट्ट्यावाला. एक सिंगल पाहिजे मला. सिंगल नाही तर गाईज आपल्याला ना पॅकेट भेट डायरेक्ट, सिंगल तर भेटणार नाही, डायरेक्ट आता पॅकेटच घेऊ. तर गाईज आपल्याला ए खतरनाक रे, वापिस करो ना. क्या नाम है तेरा. हाँ तेरा नाम है, तेरा तेरा खोट बोलतो. अरे वाह, सबका नाम अच्छा है. हाय करो ना, इसमें हाय करो. उसको बोला हाय कर. याला पाहून आमची बारीक. हाँ ले लिया तेरा नाम भी ले लिया. याला पाहून मला बारीक खायची आठवण आली. चला आता जाऊन आणि जेवूया आणि नंतर पुढची कामं करूया. प्रॉब्लेम असा आहे की इथल्या मेडिकलची ना, म्हणजे इथल्या हॉस्पिटलची ना ओपीडी कधी चालू होते आणि कधी संपते मला कळतच नाही. तर जेवायला प्रॉब्लेम होतो, म्हणजे कळत नाही जेवण कधी करायचं आणि काय कधी करायचं. कधी मॅडम लेट येतात, मग लेटपर्यंत थांबावं लागतं, 3-4 वाजतात. तर आता मॅडम नाही आल्या तोपर्यंत मस्तपैकी जेवूया, हात धुवूया, मस्त बसून जेवूया चिल्लाक्समध्ये. तो काहीच कांड हो चुका आहे. फाडायला गेलो तर इथे सांडून ठेवला, तर ह्याला उकलायला लागेल सगळं. खायचं वांदा आहे तरी खायपुरता आहे, उरेल आहे, काही टेन्शन नाही, जराकच पडला आहे. आधीच या पडला था आणि आता अजून लाईट पण गेली. भिंडी क्या चल रहा है मेरे को कुछ समझ नहीं आ रहा है. लाईट पण गेली, अख्खा अंधार झाला, काय दिसत आहे गावात रे. तर गाईज हा आहे मेनू. फायनली मी सगळं क्लीन केलं, जेवायच्या आधी सगळं क्लीन केलं आणि नंतर मग आता इथे भात आहे, इथे चपाती आहे आणि चिकन आहे. ठीक आहे, चलो इसको इनटेक करते हैं प्रोटीन सोर्स. तर गाईज आता आपण काढतो ऑपरेशनचं सामान. ठीक आहे, तर आता इथे थोड्या वेळात बघा सामान किती जास्त जमते ते. आता इथे काय नाही, एवढी आपल्याकडे चीट आहे. आता ऑपरेशनचं सामान बघा किती निघेल ते. इथे बघा, इथे आता सध्या मी एवढंच काढलंय. हे ज्यांना मेडिकल फील्डवाले असेल त्यांना माहिती असेल हे काय आहे. याला आयव्ही सेट बोलतात. हा कॅन्युला आहे जो आपल्या आतमध्ये टाकतात ना, टच करून इथे ह्याच्यामध्ये, त्याला हातामध्ये असं टाकतात त्याला. हे कॅन्युला फिक्स्ड ह्याला चिपकवण्यासाठी असतं आणि हे कॅन्युलावरती लावण्यासाठी पाईप असते. ये देखो गाईज, एवढं सगळं निघालंय. हे बघा, हे सगळं सामान. आता हे सगळं ऑपरेशनचे सामान आहे, जेवढे सगळं यूज झालंय. इथे मेडिसिन आहेत, हे इंजेक्शन, अँटीबायोटिक, इकडे RL बिरेल आहेत, शेविंग ब्लेड आहे, कॅप आहेत, मास्क आहेत, ऑपरेशनमध्ये या लागतात, NS आहेत. त्याच्यानंतर हे सिरिंज आहेत, हे आपलं ग्लोव्ज आहेत. या सगळ्या गोष्टी ऑपरेशनमध्ये लागतात. ठीक आहे, आता हे आपण सगळ्या पिशवीत भरून आणि देऊ. तर चलो गाईज, इथलं काम झालेलं आहे आणि आता आपण हे मेडिकल बंद करू आणि निघूया. ठीक आहे, ही चावी आहे आणि लावायला कैची कुठे आहे. ओके डन. पण इथं बघा, इथं मेडिकल आणि इकडनं जिम. हे बघा, इथं पण जिम आहे, इथं मेडिकल आणि इकडनं जिम. पण आपली जिम आहे ना ती दुसरीकडे आहे, तर आपल्याला त्या जिमला जावं लागेल. तर आता टाइम झाला संध्याकाळचं, आता जिमला जाऊ, त्याच्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन नंतर मग दुसऱ्या मेडिकलला जाऊ. तर काही माझं ना कालचं ते आपलं शेकर बॉटल आणि पाणी बॉटल मेडिकलमध्ये राहिली, तर आता तिथे जाऊन आणि ते मेडिकलमधून घेऊ पहिले आणि मग तिथून पुढे निघावं लागेल. काहीच गाडीमध्ये पेट्रोल पण संपलं आणि गाडी आता धचका मारायला लागलेला आहे. एक आहे, तर गाडी आता धक्के मारायला लागतात. गाडी पेट्रोल बघा, एक गाडी आहे ती पण आता संपेल, तर गाडी पेट्रोल टाकायला पण लागणार आहे. तर चला जाऊया, गाडी पेट्रोल आले का बी 3 करले ते काही. चला पहिले तर कपडे सुकत घालले ते काढू, मग दाखवतो तुम्हाला. मग कपडे सुकत घालत ते आमच्या हॉस्टेलच्या इकडे पहा ना, कपडे सुकायला अशी जागा आहे. तर मी माझे कपडे घसून सुकत घालतो. काल संडे होता ना, डाग थोडं कपडे झालंय. व्हाईट वाला टी शर्ट आहे त्याच्यावर जरा डाग तसंच आहे. फिरू काय करा, फिरू ते काही. आम्हाला आता ड्रेस कोडचं पैसे पण पडलं, तर आता पार्टी करायला लागेल जंगी. आता नवीन कपडे ड्रेस कोडचे नवीन. तो लोक चिकन आणू. तुला पडलं काय तुझा पैसा पडलं का नाही. तुझी मम्मीच पाहते व्हिडिओ, दाखव का. यो आज असा मला गबाळ्याचा राहतो होता. मम्मीच पाहिजे तुला काढी काम.
तर जिमसाठी रेडी झालोय आणि माझ्या हातामध्ये बघू शकता इयरबड्स, पाणी बॉटल अँड गाडी की चावी कंपल्सरी नीडेड. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. फुटला का काय? नाही, नशीब असा रे, असा फिरवायचा होता पडला. एवढा वाट मोबाईल पडला ना, सांग काय कुठून पडला. यो आहे ना, मी इथं उभा होतो, अठून मोबाईल डायरेक्ट इथं खाल पडला. पायरे माझे उतरायचे आधी मोबाईल उतरला. आज पहिल्यांदा मोबाईल घेतला ना, त्यापासून माझ्या हातात पहिल्यांदा मोबाईल पडला आहे. तर थोडासा दुःख तर वाटत आहे, पण चालत काय नाही. मोबाईल चांगला कवर आहे, तर ते कसं आहे, मोबाईल पडला ना तर तो हे करतं, रेजिस्टन्स करतं. म्हणजे काय सांगितलं तर जो आसडा बसवतो ना, आसडा त्याला ते ॲब्झॉर्ब करतं. तर यो कॅमेऱ्याला अख्खे मेन म्हणजे कॅमेरा पाहतो. कॅमेऱ्याला काय पडलं तर वाव, कॅमेरा बेस आहे तर जिंदगी बेस आहे, बाकी काय नाही. कॅमेरा फुटला तर जिंदगी फुटली असं समजून द्यायच्या. चला जाऊ आता जिमला. त्याला गाडी उगाच मी येत्या तिकडे लावली, गाडी लावली इथे जागा होती मस्तपैकी, तर लावलीच ती गाडी. पण जाऊ दे आता, तिकडे लावली तर आहे. तर काही जिम मध्ये एकदम शांतता आहे, सगळे एकदम कमी आहेत. एक जण इथे मारतोय, बाकीचे सगळे रिकाम आहेत आणि आपली जागा आहे तिथं. आता हे सामान सगळं नेऊन आणि माझ्या जागेवर ठेवतो. इथं कायमची जागा, इथे आपण ठेवतो बॉटल. चार्जिंगला लावायचा मोबाईल, चार्जिंग संपली. तर आपण मारणार आहे आज बॅक आणि बायसेप. काही बायसेपचा वर्कआउट करणार आहेत आणि वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला भेटतो, ठीक आहे. ऑल राईट गाईज, आपला वर्कआउट झाला आहे. आता निघूया आपण, झालंय आपलं सगळं. आता शेवटचे फॉर मारतो आणि निघतो. पाव काय पाव झालाय. तर गाईज चला, हे कपडा आहेत ते आपल्या आता हॉस्टेलला आलोय, तर थोडंसं घडी वाहून ठेवतो मामा, म्हणजे नंतर घालायला लागतील ना, तर नंतर अजून टाइम नाही भेटणार. आता जायचं डायरेक्ट 12 वाजता येईल. उद्या आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. उद्या आपण चाललेलो आहेत वाडा, ठीक आहे, वाड्याला जायचं उद्या. तर मजा येईल, उद्याचा व्लॉग तुम्हाला मजा येईल बघायला. आणि कुठेतरी बाहेर काहीतरी बाहेरचं दाखवता येईल मला पण, ठीक आहे. मला तर वाटते 2-3 ब्लॉग काय 3-4 ब्लॉग शूट होतात त्या काय उद्या, म्हणजे भरपूर ब्लॉग शूट होणार आहेत असा मला अंदाज आहे. काहीच मी इथल्या मेडिकलला आलेलो होतो आता, तर एका पेशंटचा डिस्चार्ज द्यायला. तर माझ्या बॅगमध्ये बघा काय आवाज होते. हा बघा होतं काय आवाज. हा आता बघा चालेल. तर बॅग मध्ये मी बॉईल अंडे आणलेले आहेत डब्यात, तर डब्यात जास्त हालतोय त्याचा कडक 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 होत आहेत. चला जाऊया, मला शॉपवर जायचं आहे. एक उद्या जायचं आहे आपल्या एका ठिकाणी, ठीक आहे. त्यासाठी मला चार्जर पाहिजे आहे. तर ड्रोन चार्ज करायसाठी फास्ट चार्जर घ्यायचं आहे. तर सरांच्या शॉपवर जातो आणि तिथून ड्रोन चार्ज करायला फास्ट चार्जर घेतोय. काहीच गेलो शॉपवर, सरांच्या चार्जर उचलला, बघितला 100 वॉटचा चार्जर होता. 100 वॉटचा चार्जर घेतला, बॅगमध्ये टाकला, निघून आलो. सर म्हटलं फोटो पाठवतो. आता सरांना फोटो पाठवेल, नंतर मग काय ते हिशोब होईल तो नंतर. फायनली गाईज रात्रीचे वाजले 10-10:30 आणि आपलं जेवण आलेलं आहे. आता ह्याला पेमेंट करू. गाईज हे आहे ते 100 वॉटचं चार्जर जे आपण आज घेतलेलं आहे, आणि हे आपल्या ड्रोनच्या बॅटरी 1 तासामध्ये फुल चार्ज करून देईल असा ह्याचा सीन आहे. तर म्हणून मी हे घेतलं. बाकी दुसरा चार्जर आहेत माझ्याकडे, पण ते यूज करायला जरा प्रॉब्लेम होतो, टाइम खूप लागतो चार्जिंगला. आणि उद्या जायचं एका ठिकाणी शूटसाठी, तर बघूया त्याचा प्लॅन होतोय का नाही ते. आणि जर गेलो तर तुम्हाला उद्या बघायला भेटतीलच, कंटेंट वगैरे पडतील इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी ब्लॉग पडेल. तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया उद्या, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.